श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्व भक्तांचे आपल्या चॅनलवर स्वागत आहे. आज आपण श्री स्वामी समर्थ चरित्रामधील अध्याय 2चे श्रवण आणि वाचन करणार आहोत. हा अध्याय ऐकल्याने मनाला शांती मिळते आणि स्वामींचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहतो. रोजच्या या पारायणाचा लाभ घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला अध्यायाला सुरुवात करूया. श्री गणेशाय नमः. अध्यायात याजन गुरुपरंपरेचे वर्णन. महत्त्वाचे हे कथन लिहिले स्वामी समर्थांस्मरून. गुरुपीठ प्रज्ञापुरीचे संबंध थेट पोहोचे. अवधूत दत्तात्रयसाचे संबंध तेथपर्यंत. ब्रह्मदेवाचे मानसपुत्र अत्रि ऋषी ख्यात सर्वत्र. भार्या त्यांची पवित्र महान साध्वी अनसूया. पती समानी परमेश्वर. अतिथींचा नित्य सत्कार. 2 व्रतांचा साचार. अनसूया करीत असे निष्ठेने सत्वतीचे आहारावयास. अतिथींचा घेऊन निवेश. ब्रह्मा विष्णू महेश म्हणती अनुसूयेस भोजन आम्हा देवे. नम्र होनी वाढावे. अनुसूया म्हणे काय करावे. अतिथी ती माझे बाळकी नग्न होनी वाढले. ब्रह्मा विष्णू महेश झाली बाळे. हेच पहा दत्त बनले. अनुसूयेचे पुत्र ते म्हणून त्यांना म्हणती दत्तात्रय संबोधिती. हेच मूळ गुरु असती. मूळ गुरुपीठ येथून सुरू झाली. गुरुपरंपरा वाढली. शिष्य शाखा उद्भवली आणि वाढू लागली. पिठापूर या नगरात आपळ राजा ब्राह्मण असत. महान साध्वी धर्मरथ सुमती पत्नी तयांची. एकदा श्राद्धाच्या दिवशी दत्त आले अतिथीवेशी. आई भिक्षा वाढमजशी. दारी घेऊन म्हणाले श्राद्ध नव्हते झाले तरीही तिने अन्न वाढले. दत्तात्रय पूर्ण संतोषले. त्रिमूर्ती रूपे प्रगटले. सुमितीने नमस्कार केला. आई काय पाहिजे तुला. काय हवे त्या मागण्याला आज्ञा केली दत्तांनी. आई ऐसे तुम्ही वदला खरे करा. तुमच्या बोला अन्य नको मजला. सुमती वदे दत्ता सतत असतो म्हणून अंतर्ध्यान. दत्त गेले निगुणी. खरा व्हावा वचन म्हणून सुमता पोटी अवतरले. हेच श्रीपाद श्रीवल्लभ दत्तात्रयाचे रूप सुलभ. अवतारास झाला आरंभ. येथून पहा झाला होता त्यांचे उपनयन. वेदशास्त्रे गडगडा म्हणून सकल दिले ज्ञान. तेथून तीर्थयात्रेस निघाले. कुरवपूर क्षेत्रात श्रीपाद श्रीवल्लभ असत. एक ब्राह्मण स्त्री येत जीव घेण्या मुलासह. अंबिका तिचे नाव असत. जीव घेण्या सदा जात. श्रीपाद श्रीवल्लभ दिसत म्हणून आली दर्शना. मम मुले जन्मुनी गेली पहा मरुनी. हाच मुलगा वाचुनी मूर्ख हा असे अजनपवादास कंटाळूनी जगणे असह्य म्हणून. जीव करण्या जलार्पण आम्ही आलो नदीवर. पुढच्या जन्मी देवा तुमचा सारखा पुत्र व्हावा. ज्ञानी तुमच्या सम त्रैलोक्यात पूज्य जो. माझ्यासारखा पुत्र तुझ्याशी पुढील जन्मात इच्छिते. व्रत कर शनी प्रदोषाची इच्छा पूर्ण होईल. मुलांच्या शिरी ठेविता हात शास्त्रात निपुण होत. जन झाले चकित मूर्ख झाला पंडित. धोव्यास राज करुनी वल्लभेश ब्रह्मनारथुनी. अंबिकेस वर देऊनी इच्छा तिची पुरविली. शनिप्रदोष आचरिता आयुष्य अंबिकाचे सरता. करंजे नगरी जन्मा येता नाव अंबा भवानी. माधव पवित्र ब्राह्मण अंबा भवानीचा विवाह होत. जान करीती शनिप्रदोष व्रताचरण. दाम्पत्य नित्य करीतसे त्यास पुत्र झाला सुंदर. जन्मताच करी प्रणवोच्चार. करी नाचा अन्य उच्चार. ओम फक्त म्हणतसे श्रीपाद श्रीवल्लभांचा अवतार मोलाचा. नरहरी या नावांचा. हेच नृसिंह सरस्वती होता जेव्हा उपनयन. वाणी लगेच फुटून घडाघडा दाखविले म्हणून. चारी वेद समस्त जना 9व्या वर्षी झाले येती नाव नृसिंह सरस्वती. लीला विग्रही दिव्य अति ख्याती चोहीकडे पसरली. नृसिंह सरस्वतींचे चरित्र ग्रंथ श्री गुरु चरित्र ग्रंथ. राज ख्याती सर्वत्र कल्पतरू असे हा. गुरुचरित्राची पारायणे प्रत्यक्ष भगवंत भेटणे इच्छिलेले लाभले. ऐशी महती ग्रंथाची. कैकांचे राग घालविले. मूर्खास पंडित बनविले. धनहीनास धनवंत केले. दिले पुत्र निपुत्रिका. पिचास बाधा घालूनी मृतास जिवंत करुनी. आटल्या म्हशीस दूध आणुनी 8 ठिकाणी प्रगटती. माघ वैद्य प्रतिपदेस निजानंदागमनास गेले कर्दळी वनास. नृसिंह सरस्वती ते कर्दळी वनात गुप्त झाले. तेथेच तपास बसले.
वारुळ मुंग्याचे वाढले. नृसिंह सरस्वतीवर 325 वर्ष झाली. लाकूड तोडे एकेवेळी तेथे येऊन चालविली. कुरड फांद्या तोडण्या. घाव पहा चुकला. घाव बसला वारुळाला. रक्तस्राव सुरू झाला वारुळातून. अचानक ध्यानस्थ भाव वसती तेथे. नृसिंह सरस्वती त्यांच्या उजव्या मांडीवरती. घाव असे कुऱ्हाडीचा तोच श्री स्वामी समर्थ प्रगटत. उजव्या मांडीतून रक्त गळत. मांडी स्पष्ट दिसता. कुऱ्हाडीचा घाव तो. लाकूड तोड्या म्हणी घाबरला. समर्थ म्हणती, पहा त्याला दोष तुझ्याकडे न याचा कसला हो ते आम्हा प्रगटने. चैत्र शुद्ध तृतीयेशी घटना घडली. पहायशी चरण लागले धरणीशी. श्री स्वामी समर्थांचे. नृसिंह सरस्वती तपास बसले. वरती वारुळ चढले. गाव बसता प्रगटले. पहा स्वामी समर्थ काय पहा चमत्कार. दिव्य घटना ही फार. नृसिंह सरस्वतीचा अवतार असती श्री स्वामी समर्थ. तीर्थाटन स्वामी करुणी. अनेक गावे हिंडुनी. जन आलेला दाखविणी. अक्कलकोटास राहिले. अक्कलकोटचे स्वामी म्हणून म्हणती समर्थांना. अपूर्व लीलांच्या घटना प्रज्ञापुरी घडल्या. प्रथम अवतार दत्तात्रयांचा. दुसरा श्रीपाद श्रीवल्लभांचा. तिसरा नृसिंह सरस्वती. चौथा श्री स्वामी समर्थ सती. कोणी करितास प्रश्न. स्वामी कोठुनी आगमन. कृपा करुणी सांगावे सर्व भक्तजना. दत्तनगर मूळ पुरुष. वडाचे झाड विशेष. तेथे मुचा वास. मनी संशयास नानवे. आम्ही यजुर्वेदी ब्राह्मण. आमुचे नाव नृसिंहवाहन. वदती श्री स्वामी समर्थ. आम्ही काश्य गोत्रोत्पन्न. राशी मीन जानावी. कलियुगी श्रीपाद श्रीवल्लभ. जगदुद्धारकारणे भुवरी अवतरला. जगताकारणे स्वयंभू प्रगटले सच्चिता प्रभू. हा अवतार चौथा श्री स्वामी समर्थांचा. समर्थांची ऐकावी कथा. कोठून आले समर्थ. कथिला वृत्तांत यथामती. मी अल्पमती पामर. इति श्री स्वामी समर्थ अध्याय पारायण पोथी द्वितीयोध्याय. श्री स्वामी समर्पणमस्तु. श्रीरस्तु शुभं भवतु. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.